हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होती। अखेर धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण आलीच। सरपंच संतोष देशमुखांच्या निर्घृण हत्येला आता 1 वर्ष पूर्ण होईल। याच हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचा उल्लेख आरोपपत्रात आहे। पण त्याच वाल्मिक कराडची आठवण मुंडेंनी काढली आहे। आठवण काढण्यामागचं कारण परळी नगर परिषदेची निवडणूक सांगितली जाते। पण त्यामागचं नेमकं कारण काय? मुंडेंनी कराडची आठवण काढण्यामागचं खरं कारण काय? याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत। हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होती। ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पाने हालत नाही ते वाल्मिक कराड। तर संतोष भाईची इतकी क्रूर हत्या करून ते जर म्हणत असला की मला कोणी वाचवते, तर त्या धन्यात का दुसरा नीच माणूस या पृथ्वी तलावर दुसरा असू शकत नाही। वाल्मिक कराड शिवाय धनंजय मुंडेंचं पानही हालत नाही। पंकजा मुंडेंचा हा दसरा मेळाव्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता। आता पुन्हा एकदा खरंच वाल्मिक कराड शिवाय धनंजय मुंडेंचं पानही हालत नाही का, असे प्रश्न विचारले जात आहेत। त्यामागचं कारण आहे मुंडेंचं हे वक्तव्य। आजपर्यंत सेवा करत आलाय, 12 महिने 24 तास जगमित्र चालू होतं। जे काही असेल नसेल गोरगरिबाला मदत आपण करत होतो। आज 9-10 महिने झाले कार्यालय चालू आहे, काम चालू आहे। हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होती। माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी लागते। का चुकलं काय नाही ते बघेल न्यायालय, तर ती जाणीव नक्कीच। वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंडेंनी भर मंचावरून त्याची आठवण काढली आहे। यापूर्वी दसरा मेळावा झाला, ओबीसी सभा झाली, तिथं मुंडेंनी कराडची आठवण काढली नाही। पण परळी नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार करताना मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण झाली। कारण कराडशिवाय पहिल्यांदाच मुंडे परळी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेत आहेत। यंदाची परळी नगर परिषदेची निवडणूक अनेक अर्थानं खास आहेत। आपलाच बालेकिल्ला राखायला मुंडे बहीण भाऊ एकत्र आलेत। पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांना मुंडेंनी उमेदवारी दिली आहे, तर दुसरीकडे मुंडेंचे विश्वासू दीपक देशमुख यांनी ऐनवेळी शरद पवार गटात प्रवेश केला आहे आणि त्यांच्या पत्नी संध्या देशमुख या शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत। दीपक देशमुख हे गोपीनाथ मुंडेंचे कार्यकर्ते, त्यांनी धनंजय मुंडेंचंही काम केलंय। ते परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्षही राहिलेत। परळीच्या लोकल राजकारणात ते चांगलेच ॲक्टिव्ह आहेत। अशातच त्यांनीच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणं हा धनंजय मुंडेंसाठी मोठा धक्का मानला जातोय। या सगळ्या राजकारणात वाल्मिक कराडची धनंजय मुंडेंना उणीव भासते का, म्हणून त्यांनी वाल्मिक कराडची आठवण काढली का, असे प्रश्न आता विचारले जात आहेत। कारण परळीच्या लोकल राजकारणावर वाल्मिक कराडचा होल्ड होता। नगराध्यक्ष कुणी असो, त्याची सगळी सूत्र वाल्मिकच हाताळत होता, अशी कुजबूज परळीच्या राजकारणात सातत्यानं ऐकायला मिळते। लोकल लेवलची मुंडेंची सगळी कामे वाल्मिक कराडच हँडल करत होता। निवडणुका असो, कार्यक्रम असो, सभा असो अथवा अजून काही, या सगळ्यात वाल्मिकचं आक्रमक राजकारण आतापर्यंत मुंडेंच्या पथ्यावर पडलं होतं। पण यंदा चित्र वेगळं आहे। यंदा जरांगे पाटलांच्या ताकदीनं बजरंग सोनवणेंची परळीत ताकद वाढतीये। त्यातच दीपक देशमुख यांनी मुंडेंची ऐनवेळी साथ सोडली आहे। त्यामुळे परळीचा म्हणजे स्वतःचा बालेकिल्ला राखणं हे मुंडेंसमोर मोठं आव्हान आहे। त्यामुळेच मुंडेंना कराडची आठवण आली का, असे प्रश्न विचारले जात आहेत। तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा।